हाय श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज ना मुगाच्या डाळीची भजी बनवते. तर त्यासाठी मी इथं एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. ती रातभर भिजवत ठेवलेली, त्याचे साल काढण्यासाठी. भिजून ना इझिली साल निघतात मग. तर इथं मी स्वच्छ धुवून काढलेली परत आणि मिक्सरला काढून घ्यायची आपल्याला. तर त्यासाठी मी इथं 3-4 हिरवी मिरची, 7-8 एक लसणाच्या पाकळ्या, थोडंसं जिरं आणि कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ, हे सर्व आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं. एकदम असं मस्त हे बघा, असं बारीक वाटण करून घ्यायचं. त्याच्यानंतर इथं मी एका पातेल्यात काढून घेते. खूप छान लागतात मुगाचे भजे असे मस्त. बेसन पिठाच्या भज्यापेक्षा ना भिजवलेल्या मुगाचे भजे डाळीचे खूप छान लागतात, कुरकुरीत मस्त. आणि इथं मी एक मिडियम साईजचा कांदा लांब साईजचा कट करून टाकते त्याच्यामध्ये आणि एकदम व्यवस्थित मिक्स करून भिजून घ्यायचं आहे आपल्याला. जास्त पातळ नाही बनवायचं, जास्त घट्ट पण नाही बनवायचं, जसं आपण बेसन पिठाचं भजे काढतो तसं. आणि इथं मी 1 चम्मच बेसन पीठ ॲड केलं आहे त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून भिजून घ्यायचं आहे परत. त्याच्यानंतर इथं मी तेल ठेवलं आहे, कढई ठेवली, त्याच्यानंतर तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये भजे तळण्यासाठी. इथं ना माझं बाळ मागत होतं खूप भजे लवकर, तर व्हायला टाईम होता, त्यासाठी मी त्याला 2 पापड तळून दिले. हे असे आपल्याला छोटे छोटे भजे मस्त त्याचे मुगा डाळीचे तळून घ्यायचे, मस्त लालसर गोल्डन. खूप छान लागतात मुगाच्या डाळीचे भजे. मुगाच्या डाळीचे, हरभऱ्याच्या डाळीचे पण होतात भिजवून, खूप छान लागतात मस्त. हे बघा, तयार आहे आपले इथे मुगाच्या डाळीचे भजे. असे मस्त लालसर काढून घ्यायचे पूर्ण. आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, खूप छान लागतं. हे बघा, तयार आहे मुगाच्या डाळीचे भजी.